नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घारीघोरी म्हणजेच कॅलिफोर्नियाची ढेमशाबाई। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, ढेमशा काकूचा दिवसेंदिवस भोपळा होत चाललेला आहे। काही महिन्यांपूर्वी तर काकूने डाएट फिटनेस याकडे लक्ष द्यायचं ठरवलं होतं, पण याची त्याची नकल करण्यापासून काकूंना फुरसत मिळाली तर काकू जिम आणि डाएटकडे लक्ष देतील ना। कसं आहे ना, काकूंना फक्त याची त्याची कॉपी करता येते, त्याच्या व्यतिरिक्त या काकूंना असं वेगळं काही येतच नाही। खरं तर काकू कॉपी करून करूनच एवढ्या पुढे आल्या आहेत, नाहीतर काकूंना कोणी विचारलंही नसतं। इनफॅक्ट विचारतही नव्हतंच। बिचाऱ्या त्या वांगोचं काकूंनी नाव कॉपी केलं। अहो म्हणजे चॅनलचं नाव बघा ना, एक कॅलिफोर्नियाची मातोश्री आणि एक युरोपची मातोश्री। व्हिडिओ पण दोघींचे मागे पुढेच असतात। वांगोने पापलेट दाखवलं की ढेमशीला पण पापलेट दाखवायचं असते। वांगोने पापलेट भरलं की ढेमशीला पण पापलेट भरून दाखवायचं असते। वांगोने केक बनवला की ढेमशीला पण केक बनवायची इच्छा होते। तरी नशीब वांगोचं बघून त्या वेतनाला घरात नाही बसवलंय काकूंने जॉब सोडून, नाहीतर वेतना काकूला बोलली असती की कोळशा बघा कसा घरी बसलाय कामधंदे सोडून वांगोच्या मागे मागे कॅमेरा फिरवत, तसं तुम्हीही घरी बसा आणि माझे व्हिडिओ शूट करा। एक दिवस जर ती वांगो युट्यूब वरून गेली ना मंडळी, तर ह्या ढेमशीचे वांदे होणार असं अजिबात विचार करू नका। कारण की ही बाई एवढी चॅप्टर आहे ना की वांगोचं कॉपी करता करता ही पोचली आहे घर कोंबडीकडे तिची नकल करायला। काय बोलायचं आता या काकूंना तेच मला समजत नाही। त्या दिवशी काय तर स्किन केअर रुटीन दाखवत बसली होती, काहीच असं खास नव्हतं मंडळी। आणि त्या स्किन केअर मध्ये जे घर कोंबडीने दाखवलंय, जे इतर व्लॉगर्सने दाखवलंय, तेच सेम ह्या काकू पण कॉपी पेस्ट करत होत्या। आणि मी तर तुम्हाला सगळ्यांना हीच रिक्वेस्ट करेन की कृपया करून ह्या लोकांचं बघून काही करायला वगैरे जाऊ नका। एक करता दोन व्हायचं उगाचच। ह्या बायकांना कितीही नाही बोलल्या ना तरी पण किलोभर पीओपी आणि फिल्टर लावूनच बसतात यांचं स्किन केअर रुटीन दाखवायला। आता जसं की मी मगाशी बोलली ना जिम बद्दल, तर लगेचच काकू आल्या सांगायला की मी आता परत जिम जायला सुरू केलं आहे। हिचं फाउंडेशन संपलं होतं आणि ते आणायला जायचं, त्याचाही या बाईने व्हिडिओ बनवला। देवा, काय होते रे आजकाल या बायकांना, म्हणजे हद असते यार प्रत्येक गोष्टीची। किराणा आणायला जायचे, शॉपिंग करायला जायचे तोपर्यंत ठीक होतं, पण आता तर फाउंडेशन आणायला जायचेही हे लोक व्हिडिओ बनवतायत। आता ही ढेमशी ज्या शॉपमध्ये गेली होती तिथे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं असं ही स्वतःच बोलली, पण किती निर्लज्ज आहे बघा मंडळी। अलाउड नसतानाही गेली आणि शूट करून आली। विदाऊट कन्सेंट हे लोक कुठेही यांच्या कॅमेरा ऑन करतात आणि शूट करत बसतात। हे लोक ना व्हिडिओ काढण्याच्या नादात पूर्णपणे वेडे झाले आहेत। यांना काय चूकनी काय बरोबर हे पण कळत नाही आहे। डॉलर्सच्या हव्यासापोटी उठसूट हे लोक कुठेही जातात आणि चालू होतात। रोजच रूल्स ब्रेक करत चालले ते लोक। आणि हेच जर कोणी ह्यांच्या सोबत केलं ना कधी, तर ह्यांना झोंबेल। पण दुसऱ्यांच्या परमिशन शिवाय शूट करताना ह्यांना मज्जाच मज्जा येते, कारण की लोकांची प्रायव्हसी ब्रीच करून ह्यांना मानसिक समाधान मिळतो आणि त्याचसोबत पैसाही मिळतोय ना, म्हणून हे लोक असे निर्लज्जासारखे वागतायत। ढेमशीला एकटं जावं लागलं म्हणून रडून दाखवत होती। आता काहीचं फाउंडेशन संपलं म्हणून तो वेतना घरी बसावा अशी इच्छा आहे काहीची। एकटी गेली त्यात काय मोठा तीर मारला हिने, हिला तर गाडी चालवता पण येते। मग गेली तर काय झालं ना, त्या वांगोसारखं तर हिला दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं लागत नाही ना। उगाच आपलं काही बडबड करून लोकांना बोर करत असते। काय तर म्हणे एकटीच गेली मी, शूट करायला जमत नव्हतं, प्रॉब्लेम येत होता, पण स्टील मी कसं तरी शूट करून आलीच। ढेमशे ग ढेमशे, आता तुला काय पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा अशी तुझी इच्छा आहे का? तर तू परमिशन नसताना चोरून चोरून तुझ्या अंधमंद भक्तांना दाखवायला व्हिडिओ शूट करून आलीस आणि काय मोठं त्याचं कौतुक करत बसलीयस। जरा ना गप्प बस। आता ही बाई काय शॉपिंग करायला गेली होती ते घरी जाऊन पण दाखवू शकतच होती ना, पण नाही, काय घेतलंय ते दाखवायची घाई एवढी या ढेमशीला, गाडीत बसल्या बसल्याच लागली दाखवायला सगळं। अरे घरी जाऊन आरामात दाखवलं असतं तरी पण चाललं असतं, लोक काय कुठे पळून जात होते का? आणि फाउंडेशन विकत घेतलं हे दाखवण्यासारखी गोष्ट आहे का? डॉग फॉस्टरिंग वरती पण काकूंने व्हिडिओ बनवला। अरे या मुक्या प्राण्यांना तरी सोडा हो काकू, आता किती खाली पडणार आहात तुम्ही पैशांसाठी।
त्या दिवशी आठवते का मंडळी तुम्हाला, वांगोने IKEA मधून फ्लोर मॅट घेतली होती, प्लस शैलासाठी पझल्स आणले होते. तेच सेम ह्या काकूंनी केलं. कॉपी पेस्ट, एकदम कॉपी पेस्ट मास्टर आहेत या काकू. पण फिरायला गेल्या होत्या तर लगेच फ्लोर मॅट घेऊन आल्या आणि मुलांसाठी पझल आणलं सॉल्व्ह करायला. कॅलिफोर्नियामध्ये आग लागली होती ना मंडळी, त्याचा पण या बाईने फायदा घेतला. हिच्या एवढी लालची बाई ना कुठेच नसणार या दुनियेमध्ये. अंधमंद भक्तांनी एक कॉमेंट काय केली की लगेच दुसऱ्या दिवशी या काकूंचा व्हिडिओ तयार. आता काही दिवसांपूर्वीच काकू गेल्या होत्या देवळामध्ये आणि ह्या जाऊन आल्यावरती तिकडे लागली आग. त्या व्हिडिओ मध्ये हिचे एक्सप्रेशन बघितलेत का मंडळी, असं दाखवते की किती काळजी आहे हिला, पण काळजी बिजी काही नव्हती हो मंडळी, नाटकं होती सगळी. व्हिडिओला कॉन्टेंट मिळावा म्हणून हिची सगळी नाटकं सुरू आहेत. एका व्हिडिओला लाखभर व्ह्यूज आले तर लगेच काकूंनी दुसऱ्या दिवशी पण त्याच टॉपिक वरती व्हिडिओ बनवला. त्या भोगीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं का मंडळी, काकू किचन मध्ये उभ्या होत्या आणि तिथे पाठीमागे देवघर होतं. त्या देवाऱ्यामध्ये साधं काकूंनी बत्ती लावली नव्हती. किती आळशीपणा ना. व्हिडिओ सुरू करण्यासाठी काकूंकडे वेळच वेळ आहे. काकू कधी व्हिडिओ शूटिंग विसरत नाही, पण देवाला बत्ती लावायला मात्र काकू लगेच विसरून जातात. काकू ग्रॉसरी शॉपिंगला गेल्या होत्या, तिथून कोणते तरी चिप्स उचलून आणले होते, पण काकूंना माहिती नव्हतं की ते चिप्स कसले आहेत. अगं ढेमशे, पॅकेट वरती तर लिहिलेलं असते ना, एवढी तुला वाचण्याची मेहनत करता येत नाही का? अशी नाटकं करते ना खाताना की काय विचारूच नका मंडळी. तोंड तर असं काय वाकडं तिकडं करत असते जशी काय कुठली राणीच आहे ही. आता तो नवीन इन्स्टापॉट घेऊन आली आहे तर सगळं काही त्याच्यामध्येच बनवत असते. त्या दिवशी भाजी बनवून दाखवली, त्याच सोबत आता भात पण लावते. एक तीर में दो निशाणे असं या ढेमशीचं चाललंय सध्या. एक नंबरची कामचोर बाई आहे ही. हिला ना असं स्वतःचं काही डोकंच नाही आहे. दुसऱ्यांनी टाकलेलं खाण्याची हिला घाणेरडी सवय आहे. सणासुदी दिवशी मस्त रेडी व्हायला पाहिजे म्हणून ढेमशाबाईने काय केलं तर किलोभर मेकअप केला आणि आल्या भोगीची भाजी दाखवायला. म्हणजे कोणताही सण आला की या लोकांना कॉन्टेंटची काहीच कमी नसते ना हो मंडळी. एका सणावरती 4 ते 5 व्हिडिओ बनवायचे आणि मस्तपैकी डॉलर्स छापायचे. हेच यांचं वर्षानुवर्ष सुरू आहे. आणि ह्या ढेमशीला ना एक घाणेरडी सवय आहे, ती म्हणजे गेल्या वर्षीचे व्हिडिओ ही जाऊन जाऊन बघते आणि त्या व्हिडिओ मध्ये जे काही केलं असते तेच परत रिपीट दाखवत बसते. आता त्या दिवशी हिने भोगीची भाजी बनवली होती, त्यासाठी जे साहित्य वापरलं होतं ना तिने, ते कदाचित फ्रीज मध्ये उरलं होतं आणि त्याच साहित्यापासून ढेमशाबाईने नेक्स्ट डे बनवलं काय तर सांबार. इडली सांबार शिवाय ह्या ढेमशाबाईला दुसरं काही वेगळं येतच नाही बनवायला. ह्या लोकांना जेवण बनवायचा किती कंटाळा येतो ना मंडळी. हे लोक एवढं बोलतात की इथे एवढी थंडी आहे, एवढी थंडी आहे, मग थंडीमध्ये गरम गरम ताजं जेवण बनवायला काय प्रॉब्लेम येतो यांना. डिनर मध्ये ही ढेमशी बनवते काय तर इडली आणि सांबार. त्या 2-2, 4-4 इडलीने कसं काय घरच्यांचं पोट भरत असेल ना, खरंच मला खूप मोठा प्रश्न आहे हा. आता त्या दिवशी वांगोने तिळाच्या वड्या बनवल्या तर लगेच कॉपी पेस्ट ढेमशीने पण तिळाच्या वड्या बनवल्या. खरं बोलू तर ह्या ढेमशीला ना काहीच नीट बनवता येत नाही. नेहमी ही काही बनवायला जाते तर ती रेसिपी नेहमी फसतेच, पण ढेमशी स्वतःची चूक कधी कबूल करत नाही. लगेच ह्याला त्याला दोष देत बसते. आणि वेदना काकू तर आहेच, काही चांगलं झालं नसेल तरी पण आपलं मस्त झालंय, छान आहे, उगाचच आपलं खोटं कौतुक करत असतात. ढेमशा काकू मुलांना शिकवत होत्या की तिळगुळ घेणी गोड गोड बोल असं बोलायचं. पण हो काकू, तुम्ही तर एवढ्या गोडबोल्या आहात ना की ऐकणाऱ्याला पण डायबेटीस होईल एक दिवशी. जरा ना ते नाटकी बोलणं बंद करा हो काकू. एक गोष्ट माहिती आहे का मंडळी तुम्हाला, त्या दिवशी काकूंची थंडीमुळे गुडघे दुखत होते. अहो काय झालं, कन्फ्यूज झाले का तुम्ही? गुडघे म्हणजे डोकं दुखत होतं काकूंचं. तसं पण काकूंचं डोकं तर गुडघ्यातच आहे ना हो. त्या दिवशी ढेमशीकडे कोणतरी फॉरेनर आला होता आणि त्याच्या नकळतपणे पण काकूंनी व्हिडिओ काढला. किती लबाड बाई आहे नाही. तो माणूस कॅमेरा फ्रेंडली नव्हता तरी पण काकूंनी त्याच्या पाठून व्हिडिओ शूट केला. कशी निर्लज्ज बाई आहे नाही. स्वतःहूनच सांगते की तो माणूस कॅमेरा फ्रेंडली नाही आहे, त्याला कॅमेरा समोर यायला आवडत नव्हतं. मग आम्ही डायरेक्ट कसं काय व्हिडिओ शूट करणार, पण त्याच्या पाठोपाठ तर ही व्हिडिओ शूट करत होती. ह्या ढेमशीच्या या मूर्खपणाला काय बोलायचं ना मंडळी, तुम्हीच आता कॉमेंट करून सांगा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.